खालिद का शिवाजी या चित्रपटाला कालपासून हिंदू महासंघाने जेव्हा पूर्ण विरोध केला आणि चित्रपट थिएटरमध्ये लागला तर थिएटरमध्ये जाऊन अफजल खान वधाचा नेमकी कथा काय होती, महाराजांनी अफजल खानला का मारले हे सुद्धा सांगू असं सांगितलं। त्यानंतर सुद्धा सन्माननीय आशिषजी शेलार यांचा एक व्हिडिओ ज्याच्या त्या चित्रपटाचं पूर्णपणे त्यांनी समर्थन केलं होतं, नुसतं समर्थन नाही तर कौतुकही केलं होतं। माझा आशिषजींशी बोलणं झालं, मी त्यांना सांगितलं की सर आपण प्रतिक्रिया वेगळ्या प्रकारे व्यक्त करणं आवश्यक आहे, आपण याचं समर्थन करताय ते तितकंसं योग्य आहे असं आम्हाला वाटत नाही असं त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी फक्त मला एक मोगम उत्तर दिलं की माझ्या प्रतिक्रिया फेसबुक आणि ट्विटरवर चेक करा। आमचं म्हणणे तुम्ही जर चित्रपट रिलीज व्हायचा आहे, पूर्ण बघायचा आहे, त्याच्या आधी आणि ट्रेलरवरनं जर साफ दिसतंय की हा चित्रपट चुकीच्या पद्धतीनं मांडला जातोय, त्यानंतर सुद्धा चित्रपटाचं कौतुक आणि समर्थन कसं केलं जातं। परंतु आता मला आनंद या गोष्टीचा आहे, मी आताच बातम्यांमध्ये बघितले की आशिषजींनी सुद्धा चित्रपट पुन्हा रिकॉल करता येईल असं सांगितले। जर असं खरंच घडत असेल तर आशिषजी आपलं मी अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद सुद्धा देतो। परंतु यापुढे तरी आपण चित्रपट पूर्ण बघितल्याशिवाय आणि त्याच्या नावावरूनच कळतं की वाद तयार होणार आहे, आपल्याकडून अशा स्टोरीचं चित्रपटाचं रिलीज होणं तर सोडा, पण त्याला आंतरराष्ट्रीय महोत्सवात पाठवणं अतिशय चुकीची गोष्ट घडली आहे। भविष्यात ही घडू नये अशी सुद्धा आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।